नमस्कार. चला आज आपण सारंगपूर येथील श्री कष्टभंजन देव हनुमानजी मंदिराविषयी जरा बोलूया. हे गुजरातमध्ये आहे, बोटाड जिल्ह्यात. कष्टभंजन नाव ऐकूनच म्हणजे उत्सुकता वाटते. दुःखांचा नाश करणारा देव. नक्की काय आहे यामागे हे आज आपण बघूया. अगदी. म्हणजे या मंदिराची स्थापना जी आहे ती 19व्या शतकात झाली. स्वामीनारायण संप्रदायाचे मोठे संत होते, गोपाळानंद स्वामी, त्यांनी केली. अच्छा. आणि नोंदीनुसार असं आहे की त्यांनी फक्त मूर्ती नाही स्थापन केली, तर त्यात प्राणप्रतिष्ठा केली. म्हणजे वैदिक मंत्रांनी देवत्व आणलं मूर्तीत. हो हो. असं म्हणतात की प्रतिष्ठापना झाल्यावर स्वामींना स्वतःलाच त्या मूर्तीमध्ये एक वेगळीच शक्ती जाणवली आणि त्यामुळे मग त्या जागेचं महत्त्व खूप वाढलं. आणि ती शक्ती आजही लोकांना खेचून आणते असं दिसतंय. म्हणजे मंगळवार शनिवारी तर खूप गर्दी असते असं आपण वाचलंय. हो, प्रचंड गर्दी असते. पण ही गर्दी फक्त दर्शनासाठी नसते, बरोबर? काहीतरी वेगळं कारण पण असतं. आणि मूर्ती पण वेगळी आहे म्हणतात. हो, नक्कीच. मूर्ती उभी आहे हनुमानाची आणि तिचा एक पाय एका राक्षसीवर आहे असं दिसतं. हे प्रतीक आहे, म्हणजे संकट, वाईट शक्ती यांवरचा विजय दाखवणारं. अच्छा. आणि तुम्ही जी गर्दीची गोष्ट केलीत ना, त्यामागं हे पण एक कारण आहे. अनेक लोक, म्हणजे जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार भूतबाधा किंवा खूप मानसिक ताण असेल किंवा काही त्रास जो जातच नाहीये, त्यातून सुटकेसाठी इथे येतात. म्हणजे हे फक्त हनुमान भक्तीपुरतं नाहीये. नाही, त्या पलीकडचं आहे हे. म्हणजे मग कष्टभंजन हे नाव फक्त सिम्बॉल नाहीये, लोकांच्या अनुभवांशी जोडलेलं आहे थेट. तिथे काही खास पूजा वगैरे असते का, म्हणजे काही पद्धत? हो, आहे ना. जे असे त्रासलेले भक्त येतात ना, त्यांच्यासाठी पुजारी खास मंत्र वगैरे म्हणतात आणि मग एक पवित्र धागा बांधतात हातावर. तो संरक्षणासाठी असतो असं मानलं जातं. बरं. आणि काही जण असेही सांगतात की तिथल्या आरतीला हजर राहिल्यावर किंवा मंदिरात नुसतं बसल्यावर पण खूप शांत वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. याच अनुभवांमुळे तर हे मंदिर इतकं प्रसिद्ध झालंय. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टी तर आहेतच, पण आता इतक्या लांबून लोक येतात, तर त्यांच्यासाठी सोयीसुविधा आहेत का काही? म्हणजे धर्मशाळा, जेवण वगैरे. अहमदाबादपासून तर बरंच लांब आहे, साधारण 150 किलोमीटर. बरोबर. हो, आहेत सोयी. धर्मशाळा आहे, भोजनशाळा पण आहे. तसा उल्लेख आहे नोंदींमध्ये. त्यामुळे बाहेरगावचे लोक येतात, राहू शकतात, जेवू शकतात. यात्रा सोपी होते त्यांची. यामुळे कसं होतं की फक्त एका दिवसाचं दर्शन न राहता लोक तिथे काही काळ थांबून ती शांतता अनुभवू शकतात. एक केंद्र बनले ते तसं. म्हणजे या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की सारंगपूर हनुमान मंदिर हे फक्त एक देऊळ नाहीये, तर लोकांच्या खऱ्याखोऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी एक आशेचं ठिकाण बनले ते. हो. गोपालानंद स्वामींनी जी शक्ती अनुभवली आणि आज लोकांचे जे अनुभव आहेत ते पाहता कष्टभंजन हे नाव अगदी सार्थ ठरतंय. खरंय. आणि याचा जर आपण एकत्रित विचार केला तर या मंदिराचं महत्त्व फक्त धार्मिक किंवा ऐतिहासिक नाहीये, ते सामाजिक आणि मानसिक पातळीवर पण तितकंच महत्त्वाचं आहे. हो. अनेक लोक सांगतात की इथे आल्यावर व्यसन सुटलं किंवा जुना आजार बरा झाला. अर्थात हे अनुभव व्यक्तिपरत्व बदलू शकतात, पण यामुळे मंदिराची प्रतिष्ठा अजून वाढते. बरोबर. तर थोडक्यात म्हणजे सारंगपूर हनुमान मंदिर हे श्रद्धेसोबतच लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवांतून बनलेलं एक महत्त्वाचं केंद्र आहे, जिथे कष्टभंजन या नावाचा अर्थ अनेकांना जगण्यासाठी एक आधार देतो. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, जो आपल्या श्रोत्यांमधून पण कुठेतरी डोकावतोय, की या जागेचा जो एवढा प्रभाव आहे त्यामागे फक्त लोकांची अतूट श्रद्धाच आहे, की मग तिथे होणारे विधी, ती सामूहिक प्रार्थना, तिथलं वातावरण, या सगळ्याचा मिळून जो एक मानसिक आधार मिळतो, त्याची पण नकळतपणे मोठी भूमिका आहे. यावर खरंच विचार करण्यासारखा आहे.